गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. वन्स अगेन वेलकम तुमच्या सगळ्यांचा. आय होप तुम्ही सगळे एकदम चांगला असतील, परफेक्ट. आणि कोल्हापूरमधून भरपूर असे स्पॉट कवर केलेले, काही ब्लॉगमध्ये राहतील, काही टाकतो, पण सगळे टाकायचा प्रयत्न करेल मी. आणि आज कोल्हापूरमधून काही राहिलेले स्पॉट अजून बघायचे आहेत आणि ते बघितल्यानंतर बाहेर जमलं तर तुळजापूर, अक्कलकोट हे पण कवर करायचं आहे. तर जाता जाता प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवल मी, जसं टूरमधील. आणि सगळ्या गोष्टी कवर करून वापस आपण जालन्यासाठी निघूयात घरी. आपल्या राहिलेले पण भरपूर कामं जालन्यातली पण पेंडिंग आहेत आपले. भरपूर दिवस झालेत आता फिरायला येऊन, बरोबर आहे का नाही. काही व्हिडिओमध्ये ना मी गाण्यांचा आवाज असल्या कारणाने कॉपीराईट वगैरे यावं नाही. एक सेकंड. कॉपीराईट नाही यावा गाण्यावर, त्या कारणाने म्यूट करून ठेवलेलं असतंय मी. काही व्हिडिओमध्ये गाडीत गाणे चालू असतात तर म्यूट वगैरे करून ठेवलेलं असतं मी. तर तुम्ही म्हणू नका की व्हिडिओचा आवाज वगैरे का नाही येते म्हणून मध्ये, बरोबर आहे का नाही. कॉपीराईट आल्यानंतर मग काय तो व्हिडिओ डिलीट करावा लागतो यूट्यूबवरून, त्यामुळं मग तितकी गोष्टही तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल, बरोबर आहे का नाही. चला तर बघ, ही आपली कार, निघूया पुढच्या जर्नीसाठी. तर पुढं घरचे थांबलेले आहेत, त्यांना एकदा पिक करू कारमध्ये सामान वगैरे लोड करून, बरोबर आहे का. आणि तुम्हाला एक शॉर्टमध्ये एक गोष्ट दाखवतो. एक सेकंड, इथं कार पार्क करू की ह्या साईडला जे देवीचं मंदिर आहे हे या साईडून इथून एक फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि रंकाळा नावाचा जो छत्रपती शाहू महाराजांनी जो तलाव बांधलेला आहे तो ह्या रस्त्याला आहे, आणि देवीचं मंदिर ह्या रस्त्याला आहे. इथून एक 2च मिनिटाच्या अंतरावर देवीचं मंदिर आहे. पायी जरी गेलात तरी 2 मिनिटं लागतील. मित्रांनो, जाता जाता तुम्हाला रंकाळा दाखवतो. आणि छत्रपती शाहू महाराजांनी या रंकाळ्याची निर्मिती केली होती त्यांच्या काळामध्ये. बघू शकता, एकदम छान असा स्पॉट आहे. संध्याकाळून लोक इथं नाश्ता वगैरे करायला, वॉकिंग वगैरे करायला येतात. निसर्ग जर बघायचा केला ना, रंकाळ्याची सुंदरता एकदम भारी आहे. आणि त्याचसोबत तुम्ही रंकाळ्याचा व्ह्यू पण इथं बघू शकता. आतमध्ये पण लोक जातात रिस्क घेऊन. चला ठीक आहे, प्रॉपरचे लोक जातात. आणि त्याचसोबत रंकाळ्याचं व्ह्यू बघितल्यानंतर आता आपण निघतोय राऊतवाडी धबधब्याकडं. मस्त गाडीमध्ये एन्जॉय करत, निसर्गाचा आनंद घेत निघतोय. आणि त्याचसोबत मध्ये जाता जाता आदमापूर पण लागते. बाळूमामाचं दर्शन घेऊन आदमापूरला पुढं निघूयात. त्याचसोबत बघा आता तुम्ही बाळूमामाचं दर्शन तुम्ही पण घ्या. मित्रांनो, हेडफोन वापरा ब्लॉगमध्ये, कारण की ना काही जागेवर आहे ना नॉईज भरपूर. बाळूमामाचं जे आदमापूरमधलं जे मंदिर आहे एकदम प्रचंड भव्य दिव्य मंदिर आहे. आणि बघू शकता तुम्ही काय की सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शूट करता येत नाही, पण बघू शकता तुम्ही हे मंदिर. आणि मंदिराच्या समोरच्या भागावरच या इथं आपल्या ज्या काही मनातील मनोकामना असतील त्या, जे काही आपल्याकडे 1-2 रुपयाचे जे काही कॉईन असतात त्यावर हळद लावून ह्या इथं असं अशा प्रकारे चिटकवायचं असतात. तर
माझा देखील कॉईन इथं चिटकलेला आहे. मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतीलच. बघू शकता तुम्ही इथं पाऊस पण आलेला आहे. सगळे भक्त या एक पावसापासून वाचण्यासाठी एक शेड केलेलं आहे. शेडमध्ये आणि इकडे महाप्रसादाचा पण योजना इकडे केलेली असते. जे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इथं जेवण पण करू शकता. त्याचसोबत राहण्याचे पण भक्त निवास पण इथं आहेत. जर कोणाला राहायचं जर इथं कधी रात्री बेरात्रीचा कधी काही टाईम आला तर इथं राहू पण शकता तुम्ही. आणि बघू शकता की एकदम बड्या मंदिर. आणि ह्या साईडला इकडं काही तुम्हाला खरेदी वगैरे करायची असेल, खेळणे वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही इकडं ती पण शॉपिंग करू शकता. बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त. आपल्या नशिबाचा शिक्का चिटकावल्यानंतर जातो आता पुढच्या जर्नीस. आणि एक व्ह्यू तुम्हाला दाखवतो. इथं बघू शकता माझा चेहरा. आणि पुढं निघलोय आता राऊतवाडी धबधब्याकडे. इथं जायचं आहे. खूप एक्सायटेड आहे मी तिथं जायला. आणि तिथं गेल्यानंतर बघू तिथला व्ह्यू. थोडंसं गाडीमध्ये वापस एन्जॉय वगैरे चालू आहे. अशी घनदाट अशी झाडे इथं दिसते आपल्याला. असं वाटतंय की बाहेर येऊन मस्त असा निसर्गाचा आनंद घ्यावा, नाचावा. जाता जाता मध्ये पाऊस पण आला. पावसात असं नाचायचं मन करायला. पण काय आहे, घरात फॅमिली आहे घरची, गाडीमध्ये बसली आणि त्यामुळं काही नाचता येत नाही बाहेर. मित्र असताना तर जरूर इथं नाचला असतो, डान्स केला असता, मस्त धिंगाणा केला असता. पुढच्या वेळेस ना मित्रांनाच घेऊन येतो मी एखाद्या टूरमध्ये. मस्त ब्लॉग वगैरे काढू आपण त्यांच्यासोबत, धिंगाणा बिंगाणा करू. आणि बघता बघता राऊतवाडी धबधब्याकडे आपण इथं आलेलो आहे. बघू शकता तिथला व्ह्यू तुम्ही. या इथं बाहेर मक्काचे कणस वगैरे आहेत खायला. थोडीशी भूक लागली होती, मक्काचे कणस वगैरे खाल्ले. आणि जाता जाता ही अशी कमान आहे इथं लिहिलेलं आहे राऊतवाडी धबधबा. त्याच्या बाहेरचा व्ह्यू पण असं तुम्ही बघू शकता. आणि धबधब्याचं पाणी इथं थोडंसं साईडला पण आलेलं आहे. हे तुम्हाला दाखवतो मी आता. धबधबा पण इकडंच आहे सर. बघूयात थोड्याच वेळात धबधब्याचा व्ह्यू. तोपर्यंत बघू शकता तुम्ही इथून पण तो व्ह्यू मी दाखवतो तुम्हाला. छोटासा धबधबा तर पुढे आहे पण इथून बघा. आमचा बारक्या असा पळायला लागला ना धबधब्याच्या आवाजात. इकडे बाय, इकडे मित्रांनो, हा राऊतवाडीचा जो धबधबा आहे थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवतो. चला. देखना चाहते हो? अरे 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 1 सेकंड. पप्पाचा आमच्या एन्जॉय चालू आहे धबधब्यासमोर. त्याचसोबत मी पण काही रील वगैरे शूट केल्या हवाबाजी करण्यासाठी. बघू शकता तुम्ही, सुंदर अशी रील आहे. आणि आमचा बारक्या पण पाण्यात खेळू द्या म्हणतोय. कारण की माहितीच आहे तुम्हाला की लेकरं पाण्यामध्ये कसले धिंगाणा करतात. बारक्या भ्यायचा पण आणि खेळायचं पण. भरपूर सगळ्या फॅमिलीने आमच्या इथं एन्जॉय केला, रील पण काढल्या.
मस्त असं पाणी चालू पण होतं तिथं, बघू शकता तुम्ही व्ह्यू. असं सुंदर असं व्ह्यू आला मला. मी तर फुल पाण्यात पण गेलतो, पण काय ना आतमध्ये जास्त शूट करता येत नाही ना. बघू शकता हे आमचा भाऊ आणि त्याचसोबत मी. तेरे नाम हेअरस्टाईल झाली हवानी. आणि रस्त्यात मध्ये जाता जाता असा पाऊस पण चालू होता, पण आपल्याला राधानगरीचा जो डॅम आहे तो डॅम पण बघायचा होता. तर तुम्हाला थोडक्यात डॅमचं पण व्ह्यू मी तुम्हाला इथं दाखवतो. असा छान पाऊस चालू होता ना, म्हटलं आता डॅमपर्यंत गेल्यानंतर डॅम बघायला भेटतो की नाही भेटतो पावसामुळं. पण तिथं गेल्यानंतर अक्षरशः पाणी कमी झालं. आणि बघू शकता तुम्ही हा डॅम. हे सगळे चोरून चोरून काढलेले क्लिप आहेत. आतमध्ये पाणी बघू शकता तुम्ही डॅमच्या. पण निसर्ग जर बघायचा केला ना, एकदम एक नंबर निसर्ग इथं होता. पाण्याच्या आतमध्ये मधोमध हे जे दिसतंय ना डोंगरासारखं छोटेसे आयलंड इथं निर्माण झाले असं वाटतंय आपल्याला, बरोबर आहे. पण ते सारखा वॉचमॅन तिथली सिक्युरिटी सारखी मला म्हणायची की कॅमेरा बंद कर, कॅमेरा बंद कर. पण आता तुमच्यासाठी दाखवायचं म्हणून बघू शकता मित्रांनो व्ह्यू. अहो काय काय करावं लागतं हे दाखवण्यासाठी. अक्षरशः मला त्यांनी पकडलं होतं की डिलीट कर म्हटलं होतं सगळ्या क्लिप, पण त्या रिसायकल बिनमधून काढून मी तुम्हाला दाखवते वापस. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी जे बांधकाम त्यावेळेस डॅमचं केलेलं तुम्ही बघू शकता. दगडाचं बांधकाम आहे, पूर्ण दगड वापरलेला याला. आणि डॅमच्या तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे. जवळपास 4-5 वेळेस त्यांनी मला सांगितलं की कॅमेरा बंद कर, बंद कर, बंद कर. म्हणून मी तो जेवढी क्लिप तुम्हाला दाखवली तेवढीच तुम्ही बघा, बरोबर. आणि हे डॅमच्या याच्या भिंती आहे बघू शकता तुम्ही. आमचा बारक्या मक्काचं कणीस खाता खाता बसलाय माझ्या अंगावर आणि म्हणतोय चल. मस्त बारक्या पण एन्जॉय घेतोय, पण खांद्यावर बसून माझ्या. बघा बारक्याकडं आमच्या. भावांनो ब्लॉग खूप मोठा होऊ लागला, तर नेक्स्ट ब्लॉग आपला फिल्म सिटीचा येणार आहे. तोपर्यंत तुम्ही थांबाव आणि लाईक कमेंट शेअर काय मारायचं ते मारून टाका. सपोर्ट करत राहा. बस पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी वेट करा.